आहे की नाही एकदम मार्केटमधून आणल्यासारखा हा ढोकळा मी घरच्या घरी केलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर का मार्केट सारखा स्पॉन्जी ढोकळा घरच्या घरी करायचा असेल तर मी ज्या स्टेप फॉलो केल्या त्या सगळ्या स्टेप फॉलो करा आणि घरच्या घरी मार्केट सारखा ढोकळा तयार करा. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी बेसन घेतलेलं आहे, 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहेत 2 चमचे पिठी साखर. तुम्हाला हवं तर तुम्ही साखर देखील घालू शकता, पण पिठी साखर घातली तर पटकन विरघळते, साखर विरघळायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे 1 टीस्पून लिंबू सत्व घातलेलं आहे म्हणजे सायट्रिक ऍसिड. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण हे थोडं थोडं करून घालायचं आहे, नाहीतर मग गाठी तयार होतात आणि मग या गाठी मोडायला खूप वेळ जातो. तर चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याचं बॅटर तयार कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते, म्हणजे याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्या सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहेत. एकदम पीठ एकजीव झालेलं आहे. आता काय करायचंय, मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी अजून थोडं पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. हाताच्या सहाय्याने हे पीठ आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपण इडलीचं बॅटर जसं भेटतो अगदी त्याप्रमाणे हे फेटून घ्यायचं आहे. फेटून झालं की मग तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी हवी पिठाची. आता झाकण ठेवून साधारण एक 10 मिनिटांसाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे. इकडे मी या डब्यामध्ये करणार आहे ढोकळा. तुम्हाला हवं तर तुम्ही केक टीन मध्ये करू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकता. तर याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. ब्रशच्या सहाय्याने ब्रशने व्यवस्थित तेल लागलं जातं सगळ्या साईडला. आता या बॅटरला सुद्धा 10 मिनिटं झालेले आहेत. याच्यामध्ये अर्धा पळी तेल घालायचं आणि व्यवस्थित हे तेल मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला खायचा सोडा. तर इथे मी साधारण अर्धा चमच्याला थोडं कमी असं सोडा घेतलेला आहे खायचा, तो घालून घ्यायचा. त्यानंतर चमचाभर पाणी घालायचं म्हणजे सोडा चांगला ऍक्टिव्हेट होतो आणि एका दिशेने हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ फुगायला सुरुवात झालेली आहे आणि पिठाला कशी जाळी पडते ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आता हे पीठ एक 2 ते 3 मिनिटांसाठी मी मिक्स करून घेतलं. एका साईडने फक्त एका दिशेने करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो डबा होता ज्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता इथे मी कुकरमध्ये करणार होते, पण मी आधी चेक केलंच नाही की हा डबा कुकरमध्ये बसतो की नाही ते. मग पुन्हा मी कुकर काढून घेतला आणि टोप ठेवला. टोपामध्ये खाली पाणी घातलं. त्यानंतर त्याच्यामध्ये जाळी ठेवली आणि त्याच्यावरती हा डबा ठेवून घेतला. झाकण ठेवून घ्यायचं आणि मीडियम फ्लेममध्ये जवळजवळ 25 ते 30 मिनिटांसाठी हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. आता ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया. इथे मी टोपामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, मधून कट केलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या, त्या घालून घ्यायच्या आणि 1 चमचाभर याच्यामध्ये साखर घातलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. आता ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. आता हे फोडणीचं पाणी आपलं रेडी आहे. हा जो ढोकळा आहे तो अजिबात घशामध्ये खाताना दाटत नाही, खायला एकदम छान टेस्टी लागतो. आता एक 25 ते 30 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आणि ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते कसं चेक करायचं, तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला ही सुरी अशी मधोमध घालून घ्यायची आणि जर का ती सुरी एकदम क्लीन निघाली, त्याला अजिबात पीठ लागलं नाही, तर मग समजायचं ढोकळा एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे. तर आता हा ढोकळा पूर्णपणे गार करून घ्यायचा. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने याच्या कडा ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर खाली ताट घ्यायचं आणि हे जे भांडं आहे ते पलटी करून हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा त्याच्यावरती. त्यानंतर हा ढोकळा इझिली निघतो. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम आपण मार्केटमधून जसा ढोकळा आणतो अगदी तसा. आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला जशा हव्यात तशा वड्या तुम्ही कट करू शकता. मी इथे चौकोनी वड्या कट केलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही त्रिकोणी सुद्धा वड्या कट करू शकता. आणि तुम्ही जाळी बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे. एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा झालेला आहे. आता याच्यावरून सगळीकडून आपल्याला हे जे आपण फोडणी तयार केली होती ती फोडणी घालून घेऊयात. फोडणी घालून झाली की मग बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. मस्त असा ढोकळा रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून जर का तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला फॉलो केलं नसेल तर पटकन आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. थँक यू.